राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत। परिणामी या भागात असलेले छोटे मोठे धबधबे जे आहेत ते आता प्रवाहित झाले आहेत। मी आता आहे राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। खरं तर राऊतवाडी धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असणारा धबधबा आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय हा धबधबा आता गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे प्रवाहित झालेला आहे आणि हा धबधबा प्रवाहित होण्याची वाट खरं तर हे सगळे पर्यटक बघत होते असं म्हणावं लागेल। कारण हा धबधबा प्रवाहित होतात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अगदी आबाल वृद्ध या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी येताना दिसत आहेत आणि या धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हा आनंद हे पर्यटक घेत असल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते। खरं तर शहर आणि परिसरामध्ये काही प्रमाणात पावसानं ओढ दिलेली आहे। अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, मात्र आता धरण क्षेत्रात का होईना पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत आणि त्यामुळेच हे छोटे मोठे धबधबे जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातले ते प्रवाहित झाले आहेत आणि त्यातलाच एक प्रमुख धबधबा म्हणजे राऊतवाडी धबधबा आहे आणि त्यामुळे आता राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्यामुळे निश्चितच पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे आणि त्यामुळे इथल्या त्या निमित्तानं इथल्या एकूणच आर्थिक गणितांना देखील चालना मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, राऊतवाडी धबधबा, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।